शिर्डीसारख्या धार्मिक पर्यटन केंद्रात एक भव्य 4 तारांकित हॉटेल उभे राहण्याचं स्वप्न 2000च्या दशकात आकाराला आलं। द गेटवे हॉटेल शिर्डी या नावाने ओळखला जाणारा हा प्रकल्प ताज समूहाशी संलग्न होण्याच्या दाव्यांसह लोकांसमोर आला। ट्रिलियन रियल इस्टेट अँड प्रॉपर्टीज इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या पुणे स्थित कंपनीकडे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सोपवला गेला, परंतु पुढील 18 वर्षात घडलेल्या घटनांनी हे स्वप्न हळूहळू एका मोठ्या आर्थिक घोटाळ्याचं रूप धारण केलं। कंपनीनं 2000 ते 2016 या कालावधीत कॅनरा बँकेकडून तब्बल 55 कोटी रुपयांहून अधिक कर्ज घेतलं। एप्रिल 2016 पर्यंत काम पूर्ण होऊन हॉटेल सुरू व्हावं अशी अधिकृत अपेक्षा होती, परंतु ना हॉटेलचं बांधकाम पूर्ण झालं, ना कर्जाची परतफेड झाली आणि कर्ज खातं 31 मार्च 2016 रोजी थकीत कर्ज NPA म्हणून घोषित करण्यात आलं। कॅनरा बँकेला या प्रकरणात जवळपास 39 कोटी रुपयांचा तोटा बसल्याचे दाखले नंतर समोर आलेत। कर्ज बंद न करण्यामागील कारण शोधण्यासाठी बँकेनं फॉरेन्सिक ऑडिट हाती घेतलं। या ऑडिटमध्ये पुढील निष्कर्ष क्रमाने समोर आले। कर्ज रकमेचा मोठ्या प्रमाणात अपप्रयोग झाला, आर्थिक व्यवहारांच्या बनावट नोंदी होत्या, कर्ज नियमभंग आणि दस्तऐवजांमधील विसंगती सुद्धा दिसून आली, कंपनीकडून ऑडिटसाठी असहकार होता। या निष्कर्षांच्या आधारे कंपनीच्या संचालकांवर संचालक संदीप ओमप्रकाश कोयटे कोपरगावचे, सोमनाथ वैजनाथ साखरे संभाजीनगर यांच्यावर विविध कलमान्वये केस नोंदवल्या गेल्या। CBIनेही पुढे यात गुन्हा दाखल केला। आज भव्य हॉटेल उभं असणं अपेक्षित होतं, तिथे फक्त कॉन्क्रीटचे सांगाडे उभे आहेत। हजारो पर्यटक रोज शिर्डीत येतात, परंतु या प्रकल्पाचं स्वप्न मात्र अधांतरीच आहे। प्रकल्पाचा सामायिक भाग, व्यावसायिक NA प्लॉट, निवासी प्लॉट आणि इतर गट क्रमांकातील विस्तृत जमीन हे सर्व आता बँकेच्या रचनात्मक ताब्यात आहे। या जमिनींचा लिलाव जानेवारी 2025 मध्ये जाहीर करण्यात आलाय। राखीव किमती 2.85 कोटींपासून ते 15.43 कोटी रुपयांपर्यंत जाहीर करण्यात आल्यात। या प्रकरणामुळे काही मूलभूत प्रश्न उपस्थित झालेत। मोठे लोन देताना टप्प्याटप्प्याने तपासणी करणं अपेक्षित असतं। कागदोपत्री प्रगती दाखवून प्रत्यक्ष काम कंपनीवर कर्ज असताना संचालक व जामीनदारांच्या मालमत्तांवर SARFA ESI कायद्यानुसार कार्यवाही होतेच। या प्रकरणात त्या सर्वांच्या मालमत्ता आता लिलाव प्रक्रियेत आहेत। काही महिन्यांपूर्वी तालुक्यातील एका मोठ्या आणि पतसंस्था फेडरेशनच्या अतिउच्च समितीवर असणाऱ्याच्या पतसंस्थेतील ठेवी वेगळ्या ठिकाणी वळवल्याची चर्चा रंगली होती। लोकांच्या मनात प्रश्न असा उपस्थित होतो, हा पैसाही या मोठ्या गैरव्यवहाराशी संबंधित होता का? अशा बातम्या आणि लोकांमध्ये पसरलेल्या चर्चा यामुळे सामाजिक क्षेत्रातील स्वतःला समाजकारणी म्हणणाऱ्या तथाकथित कैवारीवरील विश्वास कमी झालाय। प्रकरणानं एक कटू पण महत्त्वाचा संदेश दिलाय। ज्यांनी बँकेसारख्या कडक आर्थिक संस्थेला फसवण्याचा प्रयत्न केला, ते सर्वसामान्य लोकांना फसवण्यात तर किती चलाख असतील। मोठमोठ्या प्रकल्पांच्या मागची कागदपत्र आणि पारदर्शकता तपासल्या जाऊन जर घोटाळे होणार असतील, तर फक्त मोठ्या मोठ्या कामांना नगरपालिकेत जाऊ म्हणणारे किती मोठे घोटाळे करतील? स्वतः बँकेला फसवणारे, हप्ता थकवणारे, पठाणी वसुली करताना लाजत कसे नसतील? यांच्या हातात सत्ता गेल्या तर लोकांच्या घरासमोर ढोल वाजवून वसुली सुरू करतील। आता एकंदरीत या सगळ्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं? कमेंटमधून नक्की सांगा।